वारसदार समरजित गाडगे आहेत. वीरेंद्र मंडलिक बालिश आहे, लहान बाळ आहे, त्याला तेवढी मला वाटते समजता असती तर हे वक्तव्य त्यांनी केलं नसतं आणि म्हणून मला वाटते वयाप्रमाणे बोलण्याची आवश्यकता होती, परंतु कारण नसताना हे बोलून मला वाटते लोकांच्यामध्ये जी भावना आहे शाहू महाराजांच्याबद्दल ती काय बदलू शकणार नाही. सोशल मीडियावर मेसेज पण फिरवला जातोय की शाहू महाराजांना गादी देताना बराच गदारोळ झाला होता. मला वाटतं सुद्धा खरा मेळावा बंद पडला होता असं हे सगळं षडयंत्र भाजपचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील, शाहू महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेली आहेत, राज्यपालांसारख्या महत्त्वाने केलेल्या आहेत. आणि म्हणून मी आत्ता देखील बोललो, महामानवांच्याबद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करते. परंतु महाराष्ट्रातली जनता ह्याला बळी पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ. ज्या संजय मंडलिक यांना पराभूत जिंकण्यासाठी आपण जीवाचं रान केलं, आता पराभूत आपण त्याच उमेदवारांना पराभूत करण्यासाठी आपण आता आव्हान कसं पेलणार? महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज 3 लाख मतानं निवडून येतील आम्हाला खात्री आहे, कारण की लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत. आणि पहिल्यापासून म्हणतोय ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे. मिलिंद देवरांनी आज टीका केली साहेब की काँग्रेस शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही आणि दलित विरोधी काँग्रेसची भूमिका आहे अशी मिलिंद देवरांनी टीका केली. मला वाटतं 50 वर्षे मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते, आता कदाचित त्यांना चिठ्ठी लिहून दिली असेल हे बोलण्यासाठी. मला वाटतं सांगलीमध्ये ठाकरे गटाने जी भूमिका घेतली आहे तो काँग्रेसचा बाली केला आहे, अशी भूमिका घेतल्यामुळे तिथं कुठेतरी अपयशाचा नाही. सांगलीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. विश्वजित कदमांनी प्रचंड प्रयत्न, पृथ्वीराज पाटील शहर अध्यक्ष असतील, विक्रम सावंत असतील यांनी प्रचंड पराकाष्ठा केली की ती सीट काँग्रेसला मिळावी. शेवटी पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी ही आघाडी अंतिम जाहीर झाली त्यावेळी ही सीट शिवसेनेला त्या ठिकाणी गेली आणि म्हणून काही ॲडजस्टमेंट मी त्यावेळी म्हटलं की जवळजवळ 45 सीटा ह्या एकमतानं या राज्यामध्ये दिल्यात. 3-4 ठिकाणी थोडे मतभेद झालेले आहेत हे आम्हाला मान्य करावे लागेल, परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा एजेंडा असेल की 48च्या 48 सीटावर जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी. संजय मंडलिक यांनी दत्तक प्रकरण आता पुढे आणलेलं आहे. मला वाटतं त्याचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही. मी परवा कोल्हापूरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही मुद्दा हे कालबाह्य मुद्दे पुढे आले तरी त्याचा लोकांच्यावर परिणाम होणार नाही. स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी संजय मंडलिक हे सगळं बोलत असतील तर मला त्यांची क्यू येते. कारण की काल जयंत पाटील म्हणले की 10 पैकी 7 ते 8 जागा येतील, काँग्रेसच्या किती येतील? राष्ट्रवादीच्या निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी आता सर्वे येत आहेत, महाविकास आघाडीच्या 48 पैकी 39 जागा येतील या पद्धतीचे सर्वे आपण त्या ठिकाणी बघतोय. आम्हाला देखील खात्री आहे की 12-13च्या पुढं आमचा आकडा निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितपणे जाईल. भाजपचा जाहीरनामा आहे तो मोदीची गॅरंटी आहे ना की काँग्रेससारखी घोषणाबाजी आहे असं भाजपचे लोक म्हणतात? नाही, मला वाटते गॅरंटी मागच्या 10 वर्षात लोकांनी अनुभवलेली आहे. 400चा सिलेंडर 1200वर गेलेला आहे, DAP 400चा 1300वर गेला. ही गॅरंटी लोकांनी बघितलेली आहे. आता लोकांची इच्छा आहे की काँग्रेसनं ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली, तेलंगणामध्ये दिली, त्याची अंमलबजावणी झाली, लोकांना त्याचा फायदा झाला. आता लोकांचा कल हा काँग्रेसवर आलेला आहे. काँग्रेसच्या गॅरंटीवर लोक विश्वास ठेवणार. 200 पार होणार नाही म्हणताय, झालं तर नाही होणारच नाही, 100% होणार नाही. जर होणार असतं स्वतःच्या ताकदीवर तर हे फोडाफोडीचं राजकारण केलं नसतं. एवढे पक्ष फोडण्याची गरज नाही. तुमचं जर कर्तृत्व 10 वर्षाचं एवढं मोठं असेल तर तुम्ही इतर पक्ष न फोडता स्वतःच्या कर्तृत्वावर या देशातली निवडणूक लढवायला पाहिजे. राज्य बालकेंनी घेतली इथं सभा, भगीरथ बालकेंना परत एकदा काँग्रेसकडनं नाही. आता शेवटी लोकसभा म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय भालके गटाने घेतलेला आहे. आम्ही त्यांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे.
बाकीच्या चर्चा प्रणितीताई शिंदेसाहेब आम्ही मिळून त्यांच्या बाबतीत पुढच्या भविष्यकातल्या चर्चा आम्ही करू ते आत्ताच सांगणं संयुक्तिक सर राहणार. तुम्ही महाविकास आघाडी बोलताय, पण महाविकास आघाडीमध्ये आज ज्या तुम्ही आता जे स्टेज राजकीय स्टेज आहे प्रणित शिंदे यांचं, पण आज जे स्टेज झालं त्याच्यामध्ये महायुतीमधून शरद पवार गटातून एकही कोणी दिसून आलं नाही. महायुती नाही, महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. त्यामुळं मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मेळावे होतात, सगळीकडे होतात. शिवसेनेचा वेगळा मेळावा होतो, ज्या त्या गटाचे वेगवेगळे मेळावे होते. त्यामुळे तसा काय अडचण नाही. शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्त्वाचं आहे. प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेसकडेच जाणार. सोलापूरमध्ये भाजपला उमेदवार आयात करावं लागले यांच्याची. नाही, तेच पहिलं अपयश आहे. म्हणजे उमेदवार आयात करायला लागले, इथनं अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी देता आला, ही अपयशाची सुरुवात आहे. किती लाखाचं लीड मिळत? आम्ही सांगितलं, सगळे लोकच सांगतात आता 2.5 लाख.